खालील यस्सेने दरबारी पुस्ती भेगे में बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगारे दरबार झाला गपगारे. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हारे. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला मैं लाऊंगा शेवटी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने. या नवतेचं अफजल खाने जिंदा जागता जणू सैताने. त्यानं बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठा गुरमीत. त्याचं गोड दळ पायदळ फौज फाटालाही बघते. अंगी 10 हातीचं बळ पाहणारा गप चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर. खानाला कसा खोपणार. काय लढवावा हुन्नर. चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा जग छावा. अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची. त्यासी नाही जाणीव शक्तीची. त्यासी नाही जाणीव शक्तीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय कल्पना युक्तीची. हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता.